कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हेलो 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 ठीक सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवरी मकर कुंडले तळपती श्रवरी
पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा विठोबा रखुमाई 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 रामकृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहताय लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने झाले हो साजने दुःख झाले हो साजने विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले झाले वो तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृत
सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी गौत सुकृताची जोडी गौत सुकृताची जोडी गौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हॅलो हॅलो तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचा चे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे 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 आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम आरपी आवडी आदरे आले नाम आरपी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम आरपी आवडी आदरे आले नाम आरपी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी पूर्ण झाले काम तेने सकळ सिद्ध जगे पूर्ण झाले काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सिद्ध जगे झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाला रामकृष्ण गोविंद गोपाला रामकृष्ण गोविंद गोपाळ रामकृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली जीविता जिव्हाळा माय माऊली देविता जिव्हाळा तू माय माऊली जीविता जिव्हाळा माय माऊली देविता जिव्हाळा रामकृष्ण गोविंद गोपाला
येणी नावे सकळ सत्य विठ्ठला बाप रखमा देवी वरू श्री विठ्ठला रखमा देवी वरू श्री विठ्ठला बाप रखमा देवी वरू श्री विठ्ठला बाप रखमा देवी वरू श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाला रामकृष्ण गोविंद गोपाला रामकृष्ण गोविंद गोपाळ रामकृष्ण गोविंद गोपाळ माया माऊली जीविता जिव्हाळा माया माऊलीची विठ्ठल तू माया माऊली जीविता जिव्हाळा माया माऊलीची विठ्ठल रामकृष्ण गोविंद गोपाला रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद गोपाळ रामकृष्ण गोविंद गोपाळ हरी विठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी जय 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 ठोबार कुमारी जय ढोबार खोबे ढोबार जय ढोबार खोबे ढोबार 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 हॅलो आरंभी आवडी आदरे आले नाम 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 तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ तेने पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ तू माया माऊली जिव्हीचा जिव्हाळा जिव्हाळा
विठ्ठल 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 बोला कवर दे श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय पंढरीनाथ गोपाल कृष्ण भगवान की जय भुवन सूत हनुमान की माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान बाबा की जय सद्गुरु भीमसिंह महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की सब संतर की विठ्ठल 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 आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माये माऊली जीविता जिवळा तुझेने नामे सकळ संदेह फिटला बाप रुक्मादेवी वरू श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माये माऊली जीविता जिव्हाळा विठ्ठला विठ्ठल 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 हे पा विठ्ठल 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 कितो वर्ष आहे सप्ताहाचं पहिलं ते 19 अखंड हरिनाम सप्ताह गेली 19 वर्षे तुम्ही या ठिकाणी साजरा करीत आहेत आणि यावर्षी प्रथमच तुमच्या या नगरीमध्ये मी पहिल्यांदाच आणि येत आहे त्याच्यामुळं मला पार्श्वभूमी फार कमी माहीत आहे मी फक्त आमचे भगवान बाबा गेलो होतो की एक योगी पोरग आणि या ठिकाणी तयार व्हायला लागलेले नवे नवे आपसूक स्वाभाविक नाम तोंडाला यायला लागलेले आणि म्हणून मी लोक चमत्कार म्हणायचे पण मी म्हणायचो तो योग भ्रष्ट पुरुष हटला पाहिजे आणि म्हणून भेटून येऊ आपण विठाला आणि म्हणून या सप्त्यामध्ये माझी तारीख घेतलेली मला माहीत नाही बरं का तुम्ही विसरून गेलो मी डायरीला लिहिलेलं नाही पण भाग्य असं रात्री कीर्तन होतं उद्या कीर्तन आहे आज विश्रांती घ्यावी म्हणून ठेवली तारीख पण माझं पुण्य असं की तुम्हाला दिलेला शब्द पांडुरंगाने पाळून घेतला विठाला प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगत माऊली योग्यांची माऊली ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर महाराजांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचं परमार्थाचं एकमेव फलीभूत असणारं साधन प्रतिपादन करणारा गुरु अभंग आहे विठाला महायोग पीठे तठे भीमरथ्यम परपुंडरेकाय धातु समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओ दुसरे संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सौराष्ट्र सोमनाथांचे श्री शैले मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्या वैद्यनाथांचे डांकिन्या भीमशंकरम शेतू वंदितु रामेशम नागेशम दारुकावने वाराणाशातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालितु केदारम घृष्मेंचे शिवालय यतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रदा पठेनरः सप्त जन्म कृतं पापस्मरेण विनश्यति वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं काषाय वस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीगणेशं नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं शृण्वते मायुकामार्थसिद्धय प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रचतुर्थं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्ते पठेनरा नच्च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपती स्तोत्रं षड्भिर्मासे फलन्वय संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशाष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः श्री संताची हे पाय चरणावरी श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतारी वाढले अंतरी प्रेम सुख हो श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळा उतारी वाढले अंतरी प्रेम सुख करण्याचा पहिला दिवस आहे गोंधळाला सगळे देव बोलावं लागतात ना तसं इथं सुद्धा आज साप्त्याला सगळ्या देवाला बोलायचं मग मुख्य असणारा पांडुरंग तो आज आलाय आणि म्हणून पहिलं कार्याचे कीर्तन भाग्यवानच असतं मूर्खाचं नसतं विठ्ठल विठ्ठला 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 जिथं भगवान परमात्मा येतो तिथं खरं भाग्याचा क्षण असतो बरेच माबा म्हणते चौथी तारीख रिकामी नाही का तुझं का मडण यायचे काय चौथ्या तारखेला अरे पहिला दिवस महत्वाचा आहे कळत नाही का आज भगवान पांडुरंग पंढरदेश या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही त्याला दाखवा तुम्ही सगळे पांडुरंग आहेत विठाला विठाला विठ्ठला 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 मला प्रश्न विचारायचा सावध कीर्तन आहे का बरं बाबा नाही बाबा येड आहे पण कीर्तन नाही येडं नाही किती जण माणसं आहेत वर हात करा मला बक्षीस द्यायचे 1,000 रुपये आणि उत्तर चुकलं तर 2,000 माघारी येईल उत्तर चुकलं तर 2,000 किती माणसं आहेत वर हात करा जे माणसं आहेत एवढ्याला आज्ञा नाही कळलं बाबा एवढ्याला आज्ञा नाही तुम्ही माणसं नाहीत तुम्ही देव आहात अहम ब्रह्मास्मी
तुम्ही माणसं म्हणलात की नाही, तुमचा भ्रम गेला नाही, तुम्ही माणसं नसून तुम्ही देव आहात. विठाला 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 जातानी गपचिप 2-2 हजार रुपये बरं का, मी काय नाव घ्यायचं नाही. विठाला विठाला. विठाला विठाला. आणि हा झालेला भ्रम, ज्याला असं वाटतं की हा देह म्हणजे माणूस आहे, हा देह माणूस नाहीये. देहाचा साक्षी माणूस नाहीये, देहाचा साक्षी प्रत्यक्षात ब्रह्म आहे. आणि म्हणून ते ब्रह्म कळण्यासाठी परमार्थ आहे. पैसा उतवाला म्हणून परमार्थ करायचा नाही. आपल्याला झालेला अध्यास, आपल्याला झालेला भ्रम, आपल्याला झालेलं आणि चुकीचं ज्ञान हे निवृत्त होण्यासाठी परमार्थ. जो कोणी परमार्थ करेल त्यालाच हे निवृत्त होईल. जो करणार नाही तो प्रपंचामध्ये मरेपर्यंत आणि चिकटून मरून जाईल. विठाला 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 विठाला. आणि म्हणून पहिल्यांदा माणसाने जन्माला आल्याबरोबर देवाने दिलेली ही मोठी संधी आहे. भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला, मोठी संधी आहे, प्राप्त झाली आपल्याला, आपल्या भाग्याने प्राप्त झाली. मनुष्य द्यायचा नीट साधाल ते. ओ तुम्हाला जे वाटतंय ते जर होत असेल तर या देहाने होता येतं. तुम्हाला वाटलं देव व्हायचंय, होता येतं. देव म्हणते देवाची होती. ज्ञान देव तो कैवल्यम सूत्रही सांगितलं की ज्ञान झालं तर कैवल्य म्हणजे मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होते. पुनरपी जननम पुनरपी मरणम ये संसारे खलदुस्तरे. दुःख भोगण्याची गरज त्या जीवावर येत नाही. विठाला 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 विठाला. विठाला. आणि म्हणून काय गेला पाहिजे, जीवाचा भ्रम गेला पाहिजे. भ्रम कशाला म्हणतात, सोपी साधी व्याख्या सांगतो. जे ज्याच्यावर दिसतं ते त्याच्यावर नसतं. डू यू अंडरस्टँड? ज्याच्यावर जे दिसतं ना त्याच्यावर ते नसतं, त्याचं नाव भ्रम आहे. कळा म्हणून एक गोष्ट, छोटी गोष्ट सांगतो. पारवा त्या 10-5 वर्षांनी पोरी आत्या, आणि आम्हाला वाटतं पैठणला जावं पण घरची जाऊन देत नाहीत. तुम्ही असल्यावर तुम्ही म्हणल्यावर हे जाऊ देतील. आत्याने ते जिबली खर्चिली, सगळ्या पोरीची परवानगी घेतली. ह्यांनी गाडी केली, पैठणला गेल्या. 12 वाजता पैठणला पोहोचल्या. 12 वाजता पैठणला पोहोचल्यानंतर पार्वत्या म्हणली आंघोळ्या करू चला. मंदिराच्या पाठीमागे, नाथाच्या मंदिराचा पाठीमागं पाहिलं तर जरा पाणी खराब होतं. पार्वत्या म्हणली आपण जरा भीतीकडे जाऊ म्हणजे चांगलं पाणी. पण भिंतीकडे जात असताना आणि ती तो वाळूची ढेग होते, आणि त्या वाळूच्या ढेगावर चमचम चमचम चम चमचम कळतं ना तुम्हाला? नाही ती पांजे भानगडोयची, मी खाली येऊन बोलतोय. चमचम चमकू लागल्यानंतर पार्वत्याला वाटलं इथं बाया आंघोळीला आल्या असत्याल आणि पायातले पैंजण विसरून गेले आणि ते उन्हाने चमकत येत. ती काय ती पोरीला कशी म्हणते, पोरी घ्या आंघोळ्या करून, मी इरकत येऊन येतो. डू अंडरस्टँड? इरकत आमच्याकडं इरकतमध्ये कळत नाही. हा त्या इकडं जाऊन झाडात नाही नाही, मी तिला वाटलं सांगा पोरीला तर हिस्सा द्यावा लागल. तुरु तुरु म्हातारी त्या ढिगाकडे गेली. जशी जशी ढिग जवळ येत आला तसं तसं चमकणं बंद होऊ लागलं, आणि त्या ढिगाजवळ गेल्यानंतर चमकणंच बंद झालं. मला सांगा, ज्या हेतूने म्हातारी इथं गेली ती चांदी होती का तिथं? चमकली नाही का? आधी होती का? नव्हती. आता आहे का? नाही. पुढं राहील का? नाही. पण म्हातारी गेली की नाही? संसारात असंच झालंय आपलं. काय संसार चमकतो, काय पुरी पाहायला जाता. आता पुरीच तुम्हाला पाहायला लागले. अवघड खेळ झालाय. ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट, न्यूटन थर्डला. काही दिवस पोरी गपचूप आणि तुम्हाला उत्तर देतात. आता पोर म्हणते काही गुरुजी किती पैसे जाऊ द्या पण पोरगी बघा. का उष्ण असतं महाराज, पाप करा तुम्हाला पाप फेडावाच लागल. विठाला 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 विठाला. आणि म्हणून त्याला भ्रम नावाची, त्याला दुसरा शब्द अध्यास, त्याला तिसरा शब्द विवर्तवाद. शास्त्रात त्याला काय म्हणायचं? विवर्तवाद. जे जसं आहे तसं न वाटणं, वेगळंच वाटणं, याचं नाव विवर्त. विठाला विठाला. आणि म्हणून सोपाने साधं आपल्याला झालेला भ्रम निवृत्त करण्यासाठी परमार्थिक साधन आहे. बरं बाबांनो, जोपर्यंत आपला भ्रम निवृत्त होत नाही, जोपर्यंत आपल्याला अध्यास निवृत्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपला आनंद आपल्यापासून दुरावला जातो, आपल्याला दुःख भोगावं लागतं.
आपण ज्याच्या नादी लागलो, ज्याचा संसर्ग आपल्याला झाला, ज्याच्या संगतीने आपण बिघडलो, त्याचं नाव आहे संसार. संसार दुःख मूळ. त्याचं कारण आहे तिथं अद्वैत नाही, तिथं द्वैत आहे. संसार द्वैत असून मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ खऱ्या अर्थाने सुख देत नाहीत आणि दुःख देत नाहीत. नीट लक्षात ठेवा, मिथ्या पदार्थ सुख देत नाहीत, दुःख देत नाहीत, पण खऱ्या अर्थाने द्वैत नावाची गोष्ट दुःख किंवा सुख देत असते. विठ्ठला 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 विठ्ठला. पहिला दिवस आहे, पहिल्यांदा बाबा नावा आलाय म्हणून सगळ्या गल्ली गल्ली थुरसाळा झाला. म्हणली चला कीर्तनाला, चला कीर्तनाला. आणि भगवान बाबांनी बुद्धी केली, पण खायला मजाच आहे बाबा, कळक नाही. भाग्याचं आहे तुमचं. पहिल्या दिवशी बुंदी सगळ्या लोकांना जेव घातले, तुम्ही धन्य आहे. आणि या सगळ्या नादावादाने बाया निघाल्यानंतर कुठं निघालेत ह्या? कुठं? कीर्तनाला. बरोबर आहे ना. निदान कीर्तनाला निघाल्यावर तरी कीर्तनाचा विषय असावा का पार्वत्यामध्ये गंगे तुला माहिती आहे का? आणि तुमच्याच गल्लीत झालंय ना. आता बॉकना भरूभरू विचारती काय पदरात पडन, पण गंगीने ऐकलंच नाही. एकदा दोनदा तीनदा पोंगाना लावला. गंगी म्हणली आत्या गप मारा. मंडप जवळ आला आणि बाबाला जर आपलं कळलं, ऐकू आलं तर आपलंच कीर्तन होईल, दुसरं बाबा सोडून देईल. भयान तुला राग आला आणि मी उगाच म्हणले सांगा पटकून, नाही तर बस का. दम दिला गंगीने. दम दिल्यानंतर म्हातारी म्हणते नाही का फालाण्याची पोरगी बिस्ताने संग पळून गेली, हिला का नोटीस आली वय? काही गरज आहे का? आणि चालली कुठं? कीर्तनाला. त्या अलीकडं आल्यानंतर तिकडं उजेड नाही न अंधार बी नाही. पार्वत्याचा पाय पडला. नीट ऐका बरं, हा दृष्टांत माझ्या पदरचा नाही, विचार सागर ग्रंथातला दृष्टांत आहे. बरोबर. पाय पडल्याबरोबर गार लागलं. पार्वत्या म्हणती पुरी मागे सारखा. म्हणून काय झालं? त्या गार लागले वळवळ करते. काय झालंय? गार लागले न वळवळ करते. गंगीने असा पाय धरला हात्याचा आणि असे बूट चापले. आत्या रागातच आहे. आता आत्याला रागात म्हणलेलं हसू आलं होय. तिला वाटलं किडकू ढसलात. आश्री म्हणजे अगं दिसताना नेसाना लिंबाचा पाला वरबडा, हे लिंब दिसतो इथं. लिंबाचा पाला असा वरबडा आणि आत्याच्या बोडक्यात कोंबला असा. आत्या कसा लागतोय आता? दंताजीची ठाणे उठली ना म्हणते मान. दाताचा माईचा पत्ता नाही. कसा लागल लिंबाचा पाला? गोड लागतोय. नंदी म्हणली अगं आत्याला दात नाहीत, मी मिरची आणते घरून. मुठभर मिरची आणले हिरव्या अशा ठेचल्या दगडावरून असा गोळा केला ना आत्याच्या बोळक्यात कोंबला असा. आत्या कसा लागतोय? गोड लागतोय. गोड म्हणल्याबरोबर सगळ्या पोरीला वाटलं आत्याला किडकू ढसलं. आत्याच्या लुगड्यात आई राजा उदे उदे. तितक्यात गावकरी काही 10-5 माणसं शहाणे चला कीर्तना म्हणून बॅटरी दाबीत बैठा. तो बाया घोळका दिसला. काय झालं? काय झालं? कारभारी मागं सारखा. म्हणजे काय झालं? ते काय पार्वत्याला किडकू ढसलं आणि तिथंच बसलंय. त्याने अशी बॅटरी दाबली तर ती होई ती जॉईंट दोरी. कोणती दोरी? आवताला बांधतो आपण ती. बरोबर आहे ना? काय बरोबर आहे? काही सांगा तुम्ही ऐकून घेता. त्याच्यामुळे एवढे कीर्तनकार झाले, त्यांच्या बापाला काही कळा ना, तुम्हाला मिळू लागा ना. दोरी आवताला नसते, ती जॉईंट दोरी मोटरीला असती. आणि म्हणून सावध कीर्तन ऐकायचे आम्ही.
बोलतो ते तुम्ही खरं बोलतो आम्ही का तुम्हाला अभ्यासपूर्ण बोलतो का कसं बोलतो हे तुम्ही जर नाही धरलं ना उताडा आलाय बाबाला. मागाच मी भगवान बाबाला सांगितलं बाबा आमच्या नादी लागू नका रे कीर्तन करायच्या, तुम्ही आपलं तपश्चर्या करा आणि योगी होऊन मुक्त होऊन जा. आमच्या नादी लागला तर आमचे सांगायलाच नको कीर्तन. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा खोट्या सापाने आत्याची फजिती का खऱ्या सापाने फजिती? रज्जू सर्पाकार फाशी येले जग. माझा प्रश्नाचं उत्तर मिळू द्या. मी गणिताचा मास्तर होतो. उत्तर ठेवायचं ना पुढं काय करायचं. मी विचारलेला प्रश्न खऱ्या सापाने फजिती का खोट्या सापाने? मोठ्याने खोट्या सापाने. तसा संसार हा खोटा आहे. संसार हा खोटा शास्त्रे निवडीला. संसार हा खोटा शास्त्रे निवडीला. संसार खोटा शास्त्रे निवडीला. संसार खोटा शास्त्रे निवडीला. संसार हा खोटा शास्त्रे निवडीला. संसार हा खोटा शास्त्रे निवडीला. खोटा शास्त्रे निवडीला. संसार खोटा शास्त्रे निवडीला. पाहिजे साक्षीला सद्गुरु. पाहिजे साक्षीला सद्गुरु. पाहिजे साक्षीला सद्गुरु. पाहिजे 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 साक्षीला सद्गुरु. पाहिजे साक्षीला सद्गुरु. संसार हा खोटा शास्त्रे निवडीला. संसार हा खोटा शास्त्रे निवडीला. पाहिजे सद्गुरु. पाहिजे साक्षीला सद्गुरु. संसार खोटा शास्त्रे निवडीला. संसार खोटा शास्त्रे निवडीला. आणि म्हणून सज्जन हो खोट्याचं फळ खोटच आहे. कशासाठी? किती आटून इटून संसार करावा, किती आटून इटून आणि नका बोटाने संसार करावा. फळ पदरात खोटं पडल खरं लटिका पडणार. व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया विरधार हरी विना. वाया विरधार हरी विना. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना हरिमुखे मना. माया येरधार हरिविन. माया येरधार हरिविन. हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना. सर्व हा संसार वाया येरधार हरिविन. आणि म्हणून संसाराचं साधन करून जर सुख प्राप्त होण्याच्या भानगडीत तुम्ही पण असाल तर आजच त्याला काढी लावा. उद्याची जे वाट पाहू नका का. अरे मिथ्या पदार्थापासून मिथ्याचीच निर्मिती होईल. सत्य कधी पदार्थ पडेल? आणि संसार हा मिथ्या आहे. मिथ्यात आणि खोट्यात फरक आहे. मिथ्यात आणि खोट्यात फरक आहे. संसार हा मिथ्या आहे. खोटा मी तुम्हाला कळावून प्रमाण घेतलं होतं. खोटा म्हणजे वांजबाईचं पोरगं हे खोटं आहे. कारण आत्यंतिक अभाव आहे. तिथं ते पोरगं असू दिसू शकतच नाही. तसं संसार दिसतो का नाही? संसार दिसत आहे. म्हणून त्याला खोटं म्हणायचं नाही. त्याला म्हणायचं अनिर्वचनी ख्याती. कोणतं शास्त्र वापर त्याला? अनिर्वचनी ख्याती. त्याला स्वतःही म्हणायचं नाही. त्याला असतंय म्हणायचं आहे. स्वतःहून विलक्षण. कशी व्याख्या केली संसाराची? स्वतःहून विलक्षण जे असतं त्याचं नाव संसार आहे. आणि त्याच्यापासून मिळणारं फळ मिथ्या आहे. विठाला 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 विठाला. आणि मग मिथ्यापासून मिथ्या फळ किती काही दिवस
खाली जाऊन बोलतो किती काय दिवस कीर्तन करा पण पाकिट घ्या. तुमच्या बापाला जर देव कळा तर मी फाशी घेईल. तुमच्या बापाला भादाडे महाराज आहेत. कुणाचे 51,000, कुणाचे 64,000, कुणाचे 1,00,000. चुलीत गेले तुमचे परमार्थ येडे हो. आमचे भिकारी आम्ही बरे. न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा. या भूमिकेला आल्याशिवाय परमार्थ करायचा नाही. आणि तुम्ही लय मोठे विद्वान असाल तर घाला चुलीत आणि बसा तापत. विठाला विठाला आमचे देव होऊन गेले वाकीचे. अक्षरशत्रू माणूस पण हात लावला तर सोनं होत होतं. आचार शुद्ध महात्मा, आचार शुद्ध महात्मा. म्हणून मी बाबाला आमच्या मागा सांगितलं ना बाबा तुम्हाला आमच्या नादी लागू नका. नाही तर जे मिळलं ते आम्ही घेऊन टाकू तुमच्याकडनं. आई राजा उदे जे बालपणात तुम्हाला देवाने येऊन भेट देऊन दिलंय ना तुम्ही आमच्यापासून लांब काळ करा तरच तुमचं जपून राहील. आम्ही असे चाटळेत ना इथं नाचत होतो घरी पोकत होतो. आई राजा उदे विठाला ही आमची लेकरेत नाही. 10,000 रुपये द्यायचे आणि बाबा लोकांना 150 द्यायची. जास्ती द्यायचीच नाही. कशामुळे माहिती आहे का? वासना ज्याच्या जवळ आहे ना त्याचं कीर्तन ऐकू नका. कारण तुम्हाला येऊन जाऊन काय मिळेल त्याला वासना. आणि वासना मिळाल्यानंतर आपल्या जन्माशिवाय दुसरं गती जन्म मरलं दुखाला की भोगावंच लागल. म्हणून विवर्जित वासना विवर्जितांचं कीर्तन ऐका म्हणजे तुम्हाला ठसल ते. विठाला आणि म्हणून संसार हे साधन परमार्थाचं करू नका. संसाराच्या साह्याने परमार्थ सिद्धी होणार नाही. मग कशाच्या साह्याने? हो, परमार्थाची सिद्धी कधी होईल? उचित साधनाची स्वीकृती. उचित साधनाचा स्वीकार केल्यानंतर कोणतं साधन उचित आहे कलियुगामध्ये? कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये सगळी साधनं आणि डेटबार झालेले आहे. डेटबार करताना तुम्हाला काही मेडिकलच्या गोळ्या आणायच्या आणि 2-4 वर्ष खायच्याच नाहीत. आणि पुन्हा दुखायला लागलं चालत्याल का त्या गोळ्या पुन्हा का फेकून द्यावं लागतं ना. रिॲक्शन मारताल तुम्ही. तसं कलियुगामध्ये काही साधनं आता चालत नाहीत. त्याला फळ नाही. अरे साधं योग करायचं त्याला त्या योगाला वातावरण, त्या योगाला आहार, त्या योगाला विहार, त्याला योगाला आचार सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. तेव्हा ते योग होतो. नाही तर योगाचे ऐवजी वियोग होऊन जातो. विठाला 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 विठाला. म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. गडे साधन गडे साधन. विचित विधान उचित विधी विधान. न कळे न घडे सर्वता. 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 न कळे न घडे. अवघ्या वाटा झाल्या सीन. कली न घडे साधन. घडे सर्वथा. झाल्या क्षीण. कली न घडे साधन. उचित विधी विधान. न कळे न घडे सर्वथा. अनेक वेद तुकाची साधीला का अर्थ साधीला?
अरे सांग ना. विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावे निज निष्ठा नाम घ्यावे निज निष्ठा नाम घ्यावे विठोबाची शरण जावे विठोबाचे नाम घ्यावे निज निष्ठा नाम घ्यावे निज निष्ठा नाम मी टाळी वाजतो एकटा, तुम्ही नका वाजू. तुम्हीच निघाली काय टाळ्या वाजायचं. विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे हे खरं साधन आहे. आता साधन म्हटलं की अधिकार लागतो. साधन म्हटलं की अधिकार लागतो. योगाला अधिकार लागतो, कर्माला अधिकार लागतो, ज्ञानाला अधिकार लागतो. पण एकच साधन असं त्याला अधिकार लागत नाही. यारे लहान थोर यारे यारे लहान थोर आयाती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. करावा विचार न लगे चिंता कोणाची करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे एकमेव साधन. म्हणून ज्ञानोबा आणि ये भक्तीचे वाटे लाग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. अर्जुना इकडे तिकडे बघू नको, अन्य साधनाच्या नादी लागू नकोस. एकमेव साधन फलीभूत ते म्हणजे भक्ती, ते म्हणजे नाम. एवढं साधन कलियुगामध्ये शिल्लक आहे. आणि कलियुग उद्धार हरीच्या नामे विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सज्जन हो, अशा प्रकारचं हरीचं नाव जर सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे, मी सांगतो म्हणून नाही. विष्णू सहस्रनाम तुम्ही आता हा सप्त्यात दररोज घ्याल आणि सगळ्यांनी पाठ करत आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न आला आहे, को धर्म सर्वधर्माणा भवत परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. या संसारातून, या राडगाडीतून, या दुःखातून पार जाण्यासाठी, निवृत्त होण्यासाठी असं साधन कोणतं आहे? भीष्माचार्याला आणि शिष्याने प्रश्न विचारला आहे. भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेव म्हणंतं पुरुषोत्तम स्तुवन्नाम सहस्रेण पुरुष सततो तिथं. पोरानो, हे शिष्यगण हो, एकमेव भगवान परमात्म्याचं नाव एवढं साधन फलीभूत होणार आहे. बाकी साधन डेटबार झाले. तर विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. या नामाचं फळ काय? विष्णुर्नाम सहस्रमे शृणु पाप भयाप. भगवंताचं नाव घेतलं, पाप पळाले जळाले, भव दुःख दुरावले. पाप नुसतं पळत नाही तर जळून खाक होत. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून सज्जन, कथा कीर्तन सप्ताह पारायण कशासाठी असतं तर सामूहिकरित्या एक शिबिर आहे आपलं. आणि या शिबिरात 7 दिवस हेच शिकविलं गेलं पाहिजे. ना तर सासूने बासुंदी केली, तिला पडसा आलं होतं, तिचा शेंबूड त्या बासुंदीत पाडा आणि ते जावायनी पाहिला, जावाय रुसलान, बासुंदी वाढी सासून खायना. ह्याला कीर्तन म्हणते तो असा रेट आणला पाहिजे बाबा देऊ पालता पा. अरे तुला ज्ञान आहे का नाही? कवार चालितो ह्या कथा. विद्वत्ता असली पाहिजे कीर्तन कराजवळ आणि भक्ती असली पाहिजे. विद्वान नसेल तर साधू शब्द कळत नाहीत, महाराज अवघड गोष्ट आहे. बरोबर आहे? विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. 4 साधनं सांगतो वेदाने सांगितलेले. पहिलं साधन आहे कर्मयोग, दुसरं साधन आहे ज्ञानयोग,
तिसरं साधन आहे योग आणि चौथं साधन आहे भक्ती. कर्मयोगाचे आपण अधिकारी नाहीत. त्याचं कारण इतकं सूक्ष्म कर्म आहे महाराजा. तुम्ही उजव्या हाताने पाणी प्यायचे, जर डाव्या हाताने पाणी प्यालात ना, दारू पिणारा जे पाप होतं ना ते पाप त्याला होतं. आता जमल का आपल्याला? मी कीर्तनानं सांगतोय पण मी चुकूनच डाव्या हातानेच पाणी पितो आणि पिताना वाटतं दारू पितोय. मग काय तू सांगितलं ना तरी कीर्तनात. म्हणून कर्ममार्ग मात्र आपल्याला जमणं शक्य नाही. दुसरा ज्ञानमार्ग. ज्ञानमार्ग अत्यंत बुद्धिवानाचं काम आहे. ज्याचा बुद्ध्यांक 140च्या वर आहे त्याला ते कळतं. आता मी जर तुम्हाला घटपटाआदी लक्षणाने विचारसागर प्रभाकर सांगू लागलो तर तुम्ही म्हणता ह्याला कोणी आणलं, मग मी आपलं झाकून ठेवलं ते बरं का. त्यातले फक्त अध्यास एक दोन सुरुवातीला सांगितले, ते किती जणांच्या डोक्यावरून गेले असतील ते सांगितले, पण यासाठी सांगितले की तुम्हाला सुख कशाने मिळालं म्हणून सांगितले. बाकी सांगायचा विषय दुसरा नाही. म्हणून तो ज्ञानमार्गही कठीण आहे. तिसरा योग मार्ग. योगाच्या वाटा जे निघाले गासोबाटा, दुःखाचा शेल वाटा भागा आला. 2 तास आपण मांडी घालून बसू शकत नाही. या लेकराने पंचाग्नी साधन केलं. या लेकराचे अनुभव मला का, मी आनंद आखाड्यात 3 वर्षे काशीला घासले. अत्यंत महत्त्वाचं वय ह्या बालकाचं. हा महात्मा शिवरूप होऊन जाईल, फक्त त्याने आमच्या बानगडीत पडू नये एवढी चिवणती माझी. आमच्या नादाला जर लागला बाबा तर चाडावड लागल आणि एक दिवस सगळं भर खाली येईल. चालड्याले भूमिका खाली यायला वेळ लागत नसताना अन्न खाताना सुद्धा सावधगिरी सांगतो. हाताने भाजून खा, पण कुणाच्या नादी लागून घरी जेवायला जाऊ नको. ही माझी वृत्ती. राखता येणार नाही. हाताने तुकडे भाजून खा, भिक्षा मागून खा, पण कुणाच्या घरी मांडी घालून जेवायला जाऊ नको. ही पहिली सूचना. आणि मग राहून तुका म्हणे भक्ती, 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 तुका म्हणे भक्ती. सुखरूप आदि अंती, सुखरूप आदि अंती, सुखरूप आदि अंती, सुखरूप आदि अंती, सुखरूपादि अंती, सुखरूपादि अंती, सुखरूपादि अंती, सुखरूपादि. तुका म्हणे भक्ती आणि सुखरूप आदि अंती. सगळ्यात श्रेष्ठ मार्ग कोणता असेल तर भक्ती मार्ग. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणे एकचे खुंटती. याची मार्गी बहुत, याची मार्गी बहुत, याची मार्गे बहुत, याची मार्गे बहुत, मार्गी बहुत, याची मार्गी बहुत, याची मार्गे बहुत, याची मार्गे बहुत. साधू संत गेले अंध, साधू संत गेले अंध, साधू संत गेले, साधू संत गेले. नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे. ऐशी गरजती पुराणे, ऐशी गरजती पुराणे, नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे, नका जाऊ नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे, नका जाऊ आडराणे. मार्गी बहुत. कोणत्या मार्गात? भक्ती मार्ग. मार्गी बहुत गेले साधू आणि संत, नका जाऊ आडराणे. हे आडराणे हो. सब तीर्थ बारंबारन, गंगासागर एकच बार. आडराणे ते हो. आमची बायको नादा लागली, म्हणली तुम्ही एवढे हिंडले आम्हाला गंगासागर दाखवा. म्हणलं का रे? ती म्हणली सगळ्या तीर्थाचा बाप गंगासागर आहे. म्हणलं तिथं समुद्र आहे, ओहोटी असती, वाळूशिवाय काय नाही तिथं. लगे बायको रुसली. आता सगळ्याला जमतं पण बायको जवळ नाचावं लागतो.
मला माहीत नाही. नेलं काय रे तिथं नाही, समुद्राची ओहोटी झाली, वाळू मोकळी पडली, हे गर्दी तिथं. आणि जर ओहोटीची भरती आली तर आई राजा उदे उदे कळत नाही. पण इथं ते पोट भरी असे जाहीर करते, सब तीर्थ बारंबार गंगासागर. हो, असे मार्ग दाखवणारे भरपूर झाले जगामध्ये की तिथं गेले की उद्धारच तो म्हणतात. काही जायची गरज नाही. ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंता लवावा रामकृष्ण रे विठ्ठल केशवा, मंत्रा जपावा सर्व काळ विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून सज्जन हो, एकमेव. आणि ज्ञानोबरायनी हा अभंग कुणाचा आहे? कुणाचा अभंग? ज्ञानेश्वर महाराजाचा. पण जसं तुका म्हणे, नामा म्हणे, एका जन असं आहे का काही? बाप रुक्मादेवी, बाप रुक्मादेवीवरच का घातलं ज्ञानेश्वर महाराजांनी याचा थोडा इतिहास सांगतो. आणि तो इतिहास माझ्या पदरचा नाही आहे. तो इतिहास आहे हरिभक्तीपरायण ब्रह्मनिष्ठ स्तोत्रीय वैकुंठ सुखनिवासी जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णा. अण्णाने सांगितलेला किस्सा आहे. काही अभंग ज्ञानदेव म्हणे, पण काही अभंग बाप रुक्मादेवीवर आहे. त्याचं एकमेव कारण आहे, 16 वर्षाचं आयुष्य होतं ज्ञानोबरायला. किती वर्षाचं? 16 वर्षाचं. 16 वर्ष झाल्यानंतर गुरुची आज्ञा घ्यावी, देवाची आज्ञा घ्यावी आणि समाधीस्थ व्हावं. त्याचं कारण आहे, शहाण्या माणसाला कळतं कसं किती दिवस राहून किती दिवस राहू नये. हो, सांगितलं. गुरुला विनंती केली, देवाला विनंती केली, देवा दिसू नये जना, ऐशी आवडते मना. आता जगात राहायची इच्छा नाही राहिली, मला आता समाधी घ्यायची आहे, परवानगी हवी. त्यावेळेस निवृत्तीनाथाने सांगितलं, बाळा मी निवृत्ती आहे, पण मला तुझ्यामुळं प्रवृत्तीवर यावं लागतं. मी खरंच निवृत्ती, पण काय होतंय, तुझ्या मोहाने मला प्रवृत्तीत यावं लागतं. 2 वर्षे माझ्यासाठी थांब. देवाला विनंती केली की गुरुवरे म्हणतात 2 वर्षे थांब म्हणून. ज्ञानोबराय 2 वर्षे थांबले. नंतर सोपान काका म्हणले, दादा माझ्यासाठी 2 वर्षे थांबा ना. ती मान्य केली. शेवटी मुक्ताई म्हणते, दादा तुझ्या पाहण्यामुळं, तुझ्या प्रेमामुळं आणि तुझ्या कौशल्यामुळं मला आई वडील नाही आठवले. इतकी तू माझी राखण केलीस, माझ्यावर संस्कार केलेस, माझ्यासाठी थांब ना 2 वर्षे. असे तिघांनी 2-2 वर्षे वाढवून घेतले. बेत्रिक 6. 16 आणि 6 22व्या वर्षी समाधी पुन्हा का घेतली? हे 6 वर्षे देवाकडनं बोनस मिळाले. म्हणून 6 वर्षात जेवढ्या अभंग म्हणा, ओव्या म्हणा लिहिल्या, त्याचा शेवट बाप रुक्मादेवीवर केला. त्याचं कारण सांगितलं. तर आईचं नाव होतं मीनाक्षी. ज्ञानोबराच्या आईचं नाव काय होतं? मीनाक्षी. बापाचं नाव काय होतं? विठ्ठलपंत. पण लग्न झाल्यानंतर मीनाक्षीचं नाव रखुमाई ठेवलं गेलं. आणि म्हणून आई वडिलाची आठवण म्हणून ज्या मात्या पित्याने वारकरी संप्रदायाच्या पायामध्ये आपलं जीव बलिदान दिलं, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नाटकं नाचे पण असता कामा नये. वारकरी संप्रदाय हा त्यागावृत्ताचा संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा पोटभऱ्यांचा संप्रदाय नाही. न मिळो खावया न वाढो संतान पर्या, नारायण कृपा करो असा त्यागाचा, वैराग्याचा, ज्ञान्यांचा संप्रदाय म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. म्हणून भूताला मला विनंती करायची, तुमची लायकी नसेल तर इथं उभं राहू नका आणि त्या उत्कृष्ट अशा अमृताचा नाश करू नका. कळत नाही, त्याचा अधिकार आहे. त्याला सद्गुरूंनी ज्यांनी सेवा केली त्यांनी इथं राहायचं. ज्याची वासना थोडी का व्हायना पण शमली त्यांनी इथं यायचंय. वासना भरभरून वाहते आणि इथं सांग लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण. तू तांतवांडे हो. त्याच्यापेक्षा तमाशा पाहिला खूप चांगला. राजा आणि राणी होते दरबारात, लोक हसतील तरी थोडा वेळ का होईना, क्षणभर तरी सुख मिळेल त्यांना. पण तुम्ही निघताना पाकिट फेकीत याडे हो. तुम्हाला लाज बिजा काही एवढे कमी झाले, तेवढी तू काय डिग्री घेतलीस काय? का महिन्याने इथं कीर्तन करायला आलास काय? इथं साधू संतांनी खाय प्यायची सुद्धा कधी मागणी केली नाही. त्याग केला, वैराग्याच्या कळा आणल्याने तुम्ही आम्हाला सज्ञान करून सोडलं. म्हणून प्रार्थना माझी पोटदुखी नाही आहे. संप्रदाय शुद्ध राहावा, संप्रदायात भेसळ होता कामा नये. संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचं
आणि आडज्ञान असता कामा नये. शुद्ध संतांच्या वाङ्मयावर आधारित आमचा संप्रदाय आहे. याच्यात कुणीही अशी बदबदपुरी वाढीता कामा नये. विठाला 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 विठाला. आणि म्हणून ज्ञानोबरायला जेवढ्या अभंग 6 वर्ष झाले त्याला आईवडिलाची आठवण म्हणून बाप रुक्मादेवीवरू किंवा देवाने आपल्याला 6 वर्षे पूर्ण दिलं म्हणून देवाचं नाव घेतलं बाप रुक्मादेवीवरू विठ्ठले. कळत नाही म्हणून 6 वर्षात जेवढं वाङ्मय झालं त्याला बाप रुक्माई पद लावलं. विठाला 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 विठाला. ज्ञानोबराय तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली, तुम्ही अमृत अनुभवलेला, तुम्ही चांगदेव 65 लिहिली, आणि शेवटी गरिबासाठी दिनदुबळ्यासाठी हरिपाठ लिहिला. नेमकं तुम्हाला या लोकासाठी या कलियुगासाठी उद्धाराचं सुखाचं साधन कोणतं आहे ते पहिलं चरण. आरंभी आवडे आदरे आले नाम, आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम, आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हरी राम कृष्ण गोविंद गोपाळा, राम कृष्ण गोविंद गोपाळा. तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. मी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी झाले पूर्ण काम. हे आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. जगामध्ये याचं नाव पूर्ण काम आहे. तुम्हाला ओळखता का? कोणी ओळखलंय वरात करा, आपण अजून 1,000 रुपये वाटू. घेणं देणं कंदील लावून दिलं. कळत नाही. तुम्हाला ओळखता का? तुम्ही कोण आहेत? बाबा टोपीवाले बाबा, तुम्ही कोण आहेत? ओळखता का तुम्हाला? कोण आहेत तुम्ही? काय म्हणले तुम्ही? तुम्हाला राग येऊ देऊ ना बरं का. कुणातरी उदाहरण घेऊन पटवून दिल्याशिवाय तुमच्या डोक्यात येणार नाही. तुम्ही कोण आहे मी कोण करावा विचार. मी कोण आहे? मी म्हणजे जाधव गुरुजी आहे. मी म्हणजे देह आहे. मी म्हणजे 36 तत्व आहे. मी म्हणजे प्राणमय कोश आहे. मी म्हणजे अन्नमय कोश आहे. मी म्हणजे विज्ञानमय कोश आहे. मी म्हणजे आनंदमय कोश. मी म्हणजे कोण? याची ओळख आहे तुम्हाला? याची ओळख नाही तुम्हाला. किती हसायचे कीर्तन ऐकताला म्हणजे तुम्हाला ओळख होईल. ह्या हसण्याने ह्या मुरक्याने ह्या ठसक्याने वाटोळ झाले परमार्थाचं. कोण रे बाबा असा तत्त्वज्ञान सांगायला रिकामा राहिला? कोणी चिंतन मांडायला कीर्तनात तयार नाही. काहीतरी भास्कांडी हाणायच्या. चांगले चांगले गाजलेले बाबा. अरे असं नको बोलू. त्यांना कळतच नाही. मग आम्ही काय करू? नाही कळायचं. आमच्या लहानपणी आमच्या आया हरभरे भरडायच्या, अशा डाळी करायच्या, आणि आम्ही उठभर हरभरे डाळ मुठभर घ्यायची आणि पळून जायचं आणि सगळीच बसायचं. बराच वेळ ती डाळ चगळूनसुद्धा गोड लागत नव्हती. आणि ज्यावेळेस गोड लागत असायची त्यावेळेस पूर्ण अभ्यास झाला. अभ्यास म्हणजे आवृत्ती. अभ्यासेपे समर्थो श्रीमत कर्म परमभव मदार्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी. असाध्य ते साध्य. जे असाध्य आहे ते साध्य होतं. कारणाभ्यास तू कामने. जसा जसा अभ्यास करू आपण चांगले ऐकायचा, चांगले श्रवणाचा, तसं तसं तुम्हाला तत्त्वज्ञान होईल. आणि जीवनामध्ये तत्त्वज्ञानाशिवाय समाधान लागणं कदापि शक्य नाही. जितकं हसायचं कीर्तन ऐकताल तिथं तुम्ही तुमच्यापासून दुरावले जात. मदची माझी असता जे नेहमी दुरावे पंडुसुता ते पाप हे पुण्य म्हणतात. जीवन तुटे काही. भगवान म्हणतात अर्जुना, ज्या कृतीमुळे मी तुमच्यापासून दूर जातो हे पाप आहे.
पण त्या पापाला जर तुम्ही पुण्य म्हणत असाल तर तुमची जीभ का तुटून जाऊ नये. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी प्रक्रिया सांगितली. पहिल्या चरणामध्ये साधन सांगितलं, प्रक्रिया सांगितली. कोणतं साधन? नामी साधन सांगितलं. प्रक्रिया कशी? म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंता, म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंता. म्हणतो नि नवनीता पैसे घे आनंद, म्हणतो नि नवनीता पैसे घे. वाया व्यर्थ कथा साठी मार्ग, वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हे हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे मंथुनी नवनीता तैशी घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जसं ताकाला घुसळण करावं, दह्याचं घुसळण करावं. आणि सगळं दही म्हणजे लोणी का? सगळं दही म्हणजे लोणी नाही, काही अंश लोण्याचा आहे. पण जो अंश लोण्याचा नाही त्याला बाजूला करून जे लोणी आहे तेवढं बाजूला करणं इतकं सोपी गोष्ट नाही. म्हणतोनी नवनीता तैसे ज्ञानंता. तसं सगळ्या साधनाचा, सगळ्या शास्त्राचा विचार करून जे शास्त्र करणीय आहे, फलयुक्त आहे आणि सुलभ आहे अशाचा विचार कर आणि मग त्याचा स्वीकार कर. स्वीकार केल्यावर कसा अभ्यास कर त्याची पद्धती, त्याची प्रक्रिया ज्ञानोबराय पहिल्या चार सांगतात. आरंभी, दुसरं विशेषण आवडी आणि तिसरं आदरे. फार त्याला आमची आई म्हणायची फार खोल घर येते. खोल घर मी ते सांगतो आता तुम्हाला. आपल्या ठिकाणी अंतकरण चतुष्ट आहे. किती आपल्या ठिकाणी? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला म्हणायचं अंतकरण चतुष्ट आहे. अंत म्हणजे आत आणि करण म्हणजे इंद्रिय. आतले इंद्रिय थे, आतल्या वृत्त्या ह्या चार वृत्त्या येतात. त्याच्यापैकी अहंकार वृत्ती बाजूला सोडून द्यायची. कारण ते अहंकार मी जे म्हणतंय ना, कोण म्हणतंय मी माहिती आहे तुम्हाला? तुमचा देह म्हणतो का मी? कारण का देह मेलेला आहे. देह काय झालेला आहे? जड आहे. आणि जर देहाजवळ स्वतःची ताकद असती तर मेल्यानंतर चटका बसायला लागला मला, अरे एवढं सरपण कशाला टाकता येऊ, माझ्या अंगाला फोड आलेत ना. ते एरवी मेलेलेच आहे ना, आता मेलेलेच आहे. फक्त भगवंताच्या आणि कृपेने आपल्याला साथ देतोय. जोपर्यंत साथ देतोय ना आपल्या हिता, जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. मान हालायला लागली, हात हालायला लागले, गुडघे हालायला लागले आणि मग कीर्तनात नाचायला लागले. हालतं पडेल ते खाली. म्हणून मी तरुण असतानाच कीर्तन करत असतानाच कीर्तनात नाचलो. कळत नाही. बरेच वर्षे घरचे बोलणं खाल्ले. एवढी शिक्षण झालं तुम्ही लोकात नाचता. लाज भये शंका दुरावीला मान न कळे साधन या परते. एवढं साधन कीर्तनात थै नाचावा. जी तुम्ही संसारात नाचताना सगळं आणलं परंतु तुम्हाला म्हणले होते ना शेपुचुक्याची जुडी घेऊन या, चाललं माघारी थुत्ता रोड करून निघालं माघारी. काय नाचणंच आहे ते, पण त्या नाचण्यात फळ नाही, या नाचण्यात फळ. धन्य जगी तोची एक हरी राम कृष्ण गोविंद वाचे मारे वाचे सदा. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, रामकृष्ण गोविंद सदा रे वाचे. असतो मलाही सांगायचं नाही. मी जे म्हणतोय ना ते आत्मा आहे. तो मी मरतच नाही, फक्त आपला देह त्याला चिकटल्यामुळं मी हे उच्चार बाहेर निघतो. वास्तविक आता तो साक्षी आहे म्हणून तेवढं बाजूला करायचं, अहंकार बाजूला करायचा. आणि मन, बुद्धी आणि चित्त. मन नावाची गोष्ट आहे ना, ती सुरुवातीला तुम्हाला पारमार्थ करायचा असेल ना,
आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती मग पूजावा गणपती मग पूजावा गणपती आधी हाती मग मग पूजावा गणपती मग पूजावा गणपती मग आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती. मी कीर्तन सांगत नसतो सर बरं का, मी कीर्तन करत असतो. सांगणं हा संताचा धर्म आहे, आमचा साधकाचा धर्म सांगणं नाही. कीर्तन करावं, कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूपम. त्या कीर्तनाने शरीराला बधीरपणा येतो, शरीराचं तादात्म्य नष्ट होतं, शरीर विदेही होऊन जातं. कळत नाही, विधेय हाच परमार्थाचं वर्म आहे महाराजा. जोपर्यंत आणि मी देह आहे असं जाणतो तोपर्यंत आज्ञा नाही, आणि मी देह जाणत नाही. आठव गेली भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग. याचं नाव परमार्थ आहे. विठाला 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 विठाला. म्हणून पहिल्यांदा माऊली शब्द वापरला आरंभी. नाव घ्यायचं पण अगोदर सुरुवातीला, आणि कुणाला घ्यायला लावायचं? मनाला घ्यायला लावायचं. जोपर्यंत परमार्थ मनाला शिकवित नाही ते लोकाला ब्रह्मज्ञान सांगतात तोपर्यंत परमार्थ सिद्धीला जाणार नाही. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. सकळ तीर्थे निवृत्तीचे पाय सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करे भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करे भ्रांतीचे भ्रमण. बुडी घेये माझे मन तेथे बुडी घेये माझे मन आता मी न करे भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करे भ्रांतीचे आरंभी परमार्थ तुमच्या मनाला आमच्या मनाला आम्ही शिकवायच्या. लोका ब्रह्मज्ञान सांगायचं नाही सुरुवातीला, सांगितलं तर वायाला जाईल, लोकांचा फायदा होईल, पण तू उघडा पाषाण राशील, तुझ्याजवळ काही राहणार नाही. म्हणून आधी मनाला, आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती. किंवा हे म्हणा ज्ञानोबा आमचा, हे म्हणा सगळे तीर्थ माझ्या निवृत्तीनाथांच्या चरणी आहेत, तेथे बुडी देई माझे मना. आता बुडी देई म्हणजे पाणी लागत आहे की नाही? मग तिथं पाणी कोणतं आहे? निवृत्ती हेच पाणी आहे. कळलं तुम्हाला? निवृत्ती हेच, वृत्ती म्हणजे देहावर असणार, निवृत्ती म्हणजे विधेय अवस्था. निवृत्ती रूपीच पाण्यात बुडी दी आणि तोही निवृत्तच हो म्हणजे काम भागलं. आणि जोपर्यंत मन रूपी वासनारूपी मन निवृत्त होत नाही ना तोपर्यंत परमार्थ सिद्धीला जात नाही. आणि इतकं लबाड मन आहे हे अवलाद एवढी कडूही ना माणसाला फशीत असेल तर जग नाही फशीत कोणी, हे मन फशीत आहे आपल्याला. हा ते इथं उठतंय टेस्ट घेतंय, तिथं उठतंय टेस्ट घेतंय, तिथं उठतंय टेस्ट घेतंय. सगळ्या ठिकाणी बसतंय पण अग्नीवर बसतं का? माशी सगळ्या ठिकाणी बसल पण अग्नीवर बसल का? तसं मन सगळ्या ठिकाणी बसतंय, विषयाच्या सगळ्या ठिकाणी टेस्ट घेते पण देवाच्या पायावर बसतं का? बसत नाही. म्हणून त्याला देवाच्या पायावर त्याचं मुंड धरायचं ना असं म्हणा. ते धाव घे धाव घेई हा तिथे धाव घे मन तिथे धाव घे तिथे धाव घे तिथे धाव घे. राहे विठो बाचे पायी, राहे विठो बाचे पायी पायी बना ते धाव घे. राहे विठो बाचे पाये, राहे विठो बाचे पाये तिथे धाव घे
अभंग लिहिलाय. सोपान काका म्हणतात आदी मन मुंडी, आदी मन मुंडी आणि मग वासना सांडी. मन मन म्हणजे काय हो? वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, तया एरवी तया संगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म. या ब्रह्माला जीवदशा कशामुळे आली? या मनामुळे आली. वास्तविकता ब्रह्माला जीवदशा यायचं काही कारण नाही. जीवदशा म्हणजे नरक, जीवदशा म्हणजे मूर्तिमंत नरक. जोपर्यंत जीव आहे आपला तोपर्यंत आपण नरकात आहेत महाराज. आणि ज्या दिवशी जीवदशा नष्ट होऊन शिवरूप प्राप्त होऊ, जसे शिवरूप झाले आमचे बाबा. शिवरूप होणं म्हणजे मुक्त होणं. आणि म्हणून मुक्त होणं इतकं सुलभ समजू नका. मनाला आधी सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील. मन देवाच्या जवळ बसत नाही, सगळ्या ठिकाणी बसतं. माशी सगळ्या ठिकाणी बसणार, अग्नीवर बसणार नाही. तसं मन सगळ्या ठिकाणी जाईल. बघा ना, आता एवढे कीर्तन आम्ही सांगतो, लांब आम्ही एखाद्या गुहेत जाऊन बसलोत ना, डोळे झाकल्याबरोबर गौतमी पाटील दिसते आम्हाला. वारे कीर्तन का वारे हिरा असा वाल्या फोकान रेटीला पाहिजे. कारण तो हो मन तुझ्या ताब्यात नाही. लोकाला ब्रह्मज्ञान सांगू नको. विठाला 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 विठाला. मी कशासाठी बोललो? विनोदाची गोष्ट नाही आहे. आपलं मन कधी कळतं माणसातही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला असं वाटतं आपण देव झालो. पण एकांत ठिकाणी जा, बघा तुमचं मन किती विचित्र आहे. तिकडे नाही मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिर येते पिकावर. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतरा रे, इतू साप बरा तेले उत्तरे मंतर. इतू साप बरा म्हणती बहिणाबाई, त्याला तरी काहीतरी आधार आहे, उतार आहे. पण या मनाला एकदा ठसलं की त्याने तेवढं काम वाजिलच म्हणून समजायचं. विठाला विठाला. आणि म्हणून त्या मनाचं मुंडकं धरायचं. आधी म्हणा मुंडी, मग वासना सांडीन. वासना मेल्या रे मेल्या. आणि कधी वासना मेरत्याल? वासना वडाळ गाय गड्या, वासना वढाळ गाय गड्या, नो वासना वढाळ गाय. टाइम संपत आलाय बाबा. ही गाय इतकी चाटळ, तिला लोळणं घाला, पायकुट घाला, पण कानसाचा झटका आणल्याशिवाय राहतच नाही. गळ्यात माळ घाला, गोपीतून टिळा लावा, माळा घाला, पण वायाला झाल्याशिवाय किंवा विषयाकडे मन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्या मनरूपी गाईला कृष्ण परमात्म्याच्या ताब्यात दिलं. आवरी आपरी आपली मनेरी देवा. सगळ्या काही आम्ही वळत्या करतो, पण ह्या मनेरीचे तू वळत्या कर. देवाला सांगितलं काय हरकत नाही, चिंता करू नका. विठाला 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 विठाला. एकच विनंती करे म्हणा, जर ऐकलं तुमचं ठीक आहे. देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी. संसार व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी, देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी. आणि म्हणून मनाला आधी परमार्थ आरंभी झालं लक्षात. आरंभी म्हणजे मनाला आधी परमार्थ. आरंभी नंतर आवडी. आवडत कुणाला? चित्ताला. चित्त ज्याचं श्रीमंत आहे, चित्त ज्याचं प्रगल्भ आहे, चित्त ज्यामध्ये चिंतन केलेलं आहे भगवंताचं, त्याला आवड निर्माण होते. आरंभी आवडी, चित्ताचा विषय आवडी. आणि बुद्धीचा विषय निवड आहे. आरंभी आवडी आदरे. मग चांगला विचार करायचा आहे का वाईट विचार करायचा आहे? बुद्धी निर्णय देणारी वृत्ती. म्हणून बुद्धी म्हणजे मन, चित्त आणि बुद्धीने देवाचं नाव घेतलं तर तो मात्र देव तुम्ही आहात असा अनुभूतीला येतं. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ही उभी मूर्ती विठेवरी, ती उभी मूर्ती विठेवरी,
श्री हरी पहिला डोळे भारी, द्वारे श्री हरी पहिला डोळे भारी. ओ हरी श्री हरी पाहिला डोळे भारी, द्वारे श्री हरी पाहिला डोळे भारी. म्हणजे आधी मनाला नाव घ्यायला व्हायचं, ते नाव चित्तामध्ये ठसवायचं आणि ते बुद्धी निर्णय द्यायचा की देवाच्या नावाशिवाय जगा दुसरं साधन नाही. असं निर्णयात्मक आणि प्रक्रियात्मक नाम जर घेतलं, प्रश्न येतो ज्ञानोबर आहे. आमची विनंती, कुणाचं नाव घ्यावा, नाव घ्यावा का नाम घ्यावा? जीवाला नाव असतं आणि देवाला नाम असतं. जीवाचं नाम संकुचित आणि मर्यादित असतं आणि देवाचं नाम सर्वत्र असतं. ज्ञानदेव पुषे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम आणि नामे अद्वैत आहे. जिथं देव आहे तिथं नाम आहे, जिथं नाम आहे तिथं देव आहे. अनन्य आणि रूप आहे त्याचं. पण जिथं जाधव गुरुजी इथं आहे, आता बिडात आहे का देव? आहे का बिडात? लिंबारोईमध्ये ना आता मी इथं. आपल्या नावात आणि आपल्या रूपामध्ये भेद आहे. आपण इथं आहोत पण आता बीडमध्ये नाही. तसं नाही, इथंही भगवान शंकर आहे, बिडातही भगवान शंकर आहे, उत्तर प्रदेश नवीन विश्वामध्ये भगवान शंकर. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता आजन्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावला ही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल. पांडुरंग जाधव असं नाव आहे, हे इथंच आहे, फक्त दुसरीकडे नाही. पण भगवान पांडुरंग मात्र इथं आहे सर्वत्र. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलच याला म्हणायचं पूर्ण ज्ञान. आणि मग कुणाच्या नावाने आपण जप करायचा, कुणाचं ध्यान करायचं ते दुसऱ्या चरणात सांगितलं. रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा, गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. तू माय माऊली जीविता जिव्हाळा, तू माय माऊली जीविता जिव्हाळा. माया बाबुली जीविता जिव्हाळा, तू माया बाबुली जीविता जिव्हाळा. तू माय माऊली जीविता जिव्हाळा, तू माय माऊली जीविता जिव्हाळा. माया बाबुली जीविता जिव्हाळा, तू माया बाबुली जीविता. गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. आता आदर आले ना मी, ते बुद्धीचा निर्णय. आदर कधी निर्माण होतो? जर बुद्धीचा निर्णय ते आपले कुणीतरी आहेत. म्हणजे ऐका बरं का, जर पाहुणे आपल्या घरी चार आले ना आणि ते आपल्या रक्तामासाला जोडून जर असले ना, त्यांच्याबद्दल आदर आपापच निर्माण होतो. आणि जे फुकटे असतात ना, काय घेणं देणं कंदील लावून येणं, ते आले की आपण काय करतो, फुळूक पाणी चहा पाजून मोकळे करतो. पण जे रक्तामासाचे पाहुणे आल्यानंतर त्याला लाडू कर, बरोबर ना, त्याला आमची जीवीची जिवाळे कोण येतं, सगळे वारकरी माझ्या जीवीची जिवाळे. बघात म्हणलं या पोराला 10,000 रुपये देऊन टाका, कमी पडली तर माझ्याकडून घेऊन जा. पण कीर्तनकाराला 150 रुपयाच्या पुढे 1.5 रुपये देऊ नका. जीवीचा जिवाळा आहे हा माझा रक्तसंबंध यांचा, कळत नाही. आम्ही जात मानणारे माणसं नाहीत. जो कोणी जात मानेल वारकऱ्यामध्ये त्याला आम्ही वाढीत टाकीत असतो. त्याचं काहीच ऐकत नाही आम्ही, कळत नाही. अरे याता येती धर्म नाही, ही विष्णू असा निर्णय असा वेदशास्त्री असतो. आदर या शब्दाचा, आवडी आदरे, आवडी आरंभी आवडी आदरे असा शब्द आला ना, तर ते आदर हा शब्द आणि निर्णययुक्त आहे, बुद्धीचा निर्णय येतो. आणि हा भगवान परमात्मा
जोपर्यंत आदराने त्याचा उच्चार होत नाही. आदर कधी होतो ज्यावेळेस संबंध त्या चित्तामध्ये असला पाहिजे. संमत कधी होतो ज्यावेळेस आरंभामध्ये जी सुरुवात करावी तोपर्यंत तो आधार निर्माण होत असतो. अशी बारीक आणि सूक्ष्म प्रक्रियात किती समजली नाही सोडून द्या. आणि म्हणून काय नाव घ्यायचं त्या उच्चार केला ज्ञानोबराने. राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माये माऊली जीवीचा जिव्हाळा. भगवान परमात्म्या तूच आमचे जन्यजनकत्व. भगवंत हा खरं आई आहे, हा खरा बाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतारी पहिला पारू भव सिंधू. हा भगवान परमात्मा सगळ्याची आई बाप आहे. पिता महर्षी जगतो, माता धाता पिता, कितीतरी प्रमाण देता येतील. आणि म्हणून रामकृष्ण गोविंद गोपाळा तो माये माऊली जीविता तुझे नामे सकळ संदेव फिटला. देवा तुझं नामस्मरण केलं तृणाग्नी मिळे तैसे नामे केले. हो, देवाचं नाव जर सतत घेतलं स्वाभाविक आलं ना, स्वाभाविक यायला पाहिजे. ही वैकरी आहे, इथं मध्यम आहे, इथं पश्यंती आहे आणि बिंबीमध्ये परा आहे. परावादीमध्ये ओम नमः शिवाय म्हटलं की झाला मुक्त, काहीच नाही राहिलं. हा लाखो वेळा आपल्याला 13 कोटी जप ज्यावेळेस ओम नमः शिवाचा होईल त्यावेळेस परावाणीत ओम नमः शिवाय म्हटलं जाईल. 13 कोटी शिवाय होत नाही. म्हणून सज्जन आज या निमित्ताने पहिला दिवस आहे. साधन सांगितलं तुम्हाला काय करायचं घरी जाऊन. ह्याचे त्याचे किडे काढीत बसण्यापेक्षा घरी गेल्या शेतात काम करताना, ऊस तोडताना, खुरपिताना एकच काम करा. नमः शिवाय नमः शिवाय, हर हर महादेव नमः शिवाय. टाळी असली हाता असले तर टाळी वाजवा. हर हर महादेव नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय, हर हर महादेव नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय, हर हर महादेव नमः शिवाय. वाजायचं बंद करा. या नमः शिवाय, हर हर महादेव नमः शिवाय. बुंदी नाही खाल्ली का? नमः शिवाय नमः शिवाय, हर हर महादेव नमः शिवाय. वा 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 वा, शाबास शाबास. आता तुम्हाला खुरपिताना आणि ऊस तोडताना, ज्वारी काढताना, कंस मुडिताना, सगळं काम करताना कसं म्हणायचं बघा, नीट लक्ष द्या. राम राम कृष्ण हरी रे जय जय राम कृष्ण हरी. ऊसतोड राम कृष्ण हरी न जय जय राम कृष्ण हरी. जोरात म्हणायचं. हे राम कृष्ण हरी न जय जय राम कृष्ण हरी. वा वा. ए राम कृष्ण हरी न जय जय राम कृष्ण हरी. बोला राम राम कृष्ण हरी न जय जय राम कृष्ण हरी. राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम राम कृष्ण हरी न जय जय राम कृष्ण हरी. राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सर्व कार्य करिता हरी बोला. संदेहाच्या फिटल्या गाठी, सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या हो गाठी. झालं पोटी शीतळ, 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 झालं पोटी शीतळ. संशय राहिला नाही, मीच भगवान आहे, सर्वत्र मीच भरून उरलेलं आहे. 2 गोष्टी शिल्लक राह. सर्व खलविदम ब्रह्म. अनुभूतीला आलं, अनुभव आले जगात, अनुभव आले अंगात, या जगात देतसे. विठोबा रखमाई, हा विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बाळूमामाची गोष्ट सांगतो आणि कीर्तन
इकडं बाळूमाचं मंदिर आहे का? इकडं आहे का मंदिर? बांधण बाबा आहे कधी इथं. महादेवाचा अवतार आहे बाळूमा, काय दुसरा कोण नाही. मूर्तिमंत महादेव. एका गावामध्ये दरवर्षी एक महाराज यायचे आणि ते महाराज गुरुमंत्र द्यायचे. आता गुरुमंत्र म्हणजे जशी दक्षिणा तसा गुरुमंत्र, जशी दक्षिणा तसा गुरुमंत्र. 500 रुपये दिले 500चा गुरुमंत्र, 1000 रुपये दिले 1000चा गुरुमंत्र, असे जशी जशी ताकद असेल त्या गुरुमंत्र. एका दसऱ्याला महाराज गावात आले आणि गर्दी झाली शिष्याची गुरुमंत्र घ्यायला. तितक्यामध्ये एक धनगर मेंढे घालून चालला होता. भगवान बाबा आपले धनगर आहेत ना, म्हणून त्यांनी गोष्ट सांगायची मला. सगळ्याला अधिकार दिला भगवंतानी, जात नाही मानली. धनगराने प्रश्न विचारला, पोर कशाची गर्दी रे? म्हणले बाबा येते तर ते गुरुमंत्र देते तर मग खूप भारी श्रीमंती येते अमुक तमुक. पोराला काय विचार सांगितलं. ते म्हणले मला देतील का? म्हणले हा, पण दक्षिणा द्यावं लागते. माळ्याच्या मळ्यात गेला जवळच आणि मेंढ्या नदीला लावल्या. 4-5 वांगे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतली आणि लागला बारीला. 2-3 तासांनी त्याचा नंबर आला. आता गुरुनी लांबूनच पाहिलं वांगेन मिरच्यान कोथिंबीर, म्हणला याच्याजवळ काय दिसत नाही. दर्शन घेतलं आणि ते दक्षिणा ठेवली, ते वांग्याची, मिरच्याची आणि कोथिंबीरीची. आता गुरु चॅप्टर होता जादवगुरीसारखाच, जसं पाहिजे तसं माल काढायचा. म्हणला ठीक आहे ठीक आहे मन, मी पुढं म्हणतो तू मागं म्हण गुरुमंत्र. आधी रोटी उपर बैंगन का भेला. धनगराने विश्वास ठेवला, आदर केला, आवडीने आदर केला की काय गुरुमंत्र आहे. आधी रोटी उपर बैंगन का भेला. पुढं म्हणायचं मेरा गुरु मुझे तारनेवाला, मेरा गुरु मुझे तारनेवाला. की गोकायचं मला वर्षभर. विचार कधी आंघोळ करीत नव्हतं, पण त्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवला. सुरुवातीलाच शरण गेला आणि शरण गेल्यानंतर आवडीने त्या मंत्राचा स्वीकार केला आणि दिवसभर निर्णयाने मेंढ्या चारता चारता आधी रोटी उपर बैंगन का भेला, मेरा गुरु मुझे तारनेवाला. पुढच्या वर्षी ते गुरु परत त्या गावाला निघाले. निघाल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. गाव या नदीच्या अलीकडच्या तीरावर आणि बाबा पलीकडच्या तीरावर. नदीला भला मोठा पूर आला आणि बाबा त्या पावसात सापडला. थर 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 उडू लागला. आता हे नकली जे शिष्य होते सगळे पैसे देऊन गुरुमंत्र घेतलेले, बाबा तुम्ही माघारी फिरा, लईच पूर आला नदीला, उगाच झटका बसून लांब मागं जा तो वस्ती नाही. बाबा काकडून मरायची वेळ आली. इकडं धनगर कळलं की आपले गुरु आलेत म्हणून पळतच आला नदीच्या काठाला आणि बघतोय तो गुरु भिजतोय, वरून पाऊस पडतोय. त्यांनी काय केलं, 2 घोंगड्या घेतल्या. एक घोंगडीचा घोंगता केला, अंगरतं आणलं. शर्ट नाही बरं का, शर्ट वेगळं असतं ना अंगरतं वेगळं असतं. अंगार त्याला लिका, टेने, पाकण्या हे असतात, कळत नाही. पहिले हे सगळे जित्रा हेवून खात्यात असायचे बागलात. ते एक शर्ट घेऊन आला, घोंगडी एक घेऊन आला आणि हाका मारली, गुरु महाराज थांबा तिथंच मी आलोच. अरे पूर आला नाही एवढा. नाही नाही तुम्ही मंत्र दिलाय ना. त्या नदीजवळ गेला, घोंगडीची घडी केली आणि सांगितलं हे घोंगडी माय आधी रोटी उपर बैंगन का भेला आणि मेरा गुरु मुझे तारनेवाला. बुंग घोंगडी पलीकडच्या तीरावर. गुरु पाहतोय, पळतच गेला, पाय धरले, हे काढून टाका म्हणले कपडे, हे अंगरचं घाला. आता गुरुला वाटलं नाही घालावा तर याला संशय येईल, घालावं तर हे मळालेलं आहे, किटन चाललेलं आहे. शेवटी नाईलाज काढे कपडे भिजलेले आणि ते अंगरतं घातलं, 2-3 नेशिली आणि हाताला धरलं आणलं नदीच्याकडे. आता गुरुला वाटलं आपण तर ह्याला फसविलेलं आहे, ह्याला आधी रोटी उपर बैंगन का भेरा आणि मेरा गुरु म्हणजे तारणेवाला फसविलं आहे आपण. आणि आता कसं व्हायचं, नाही बसावं घोंगडी तर संशय येईल, बसावं तर मेल्याशिवाय दुसरा आता फळच नाही पत्रात. गुरु ओळखून चुकला. त्या धनगराने घोंगडीची घडी घातली आणि सांगितलं बसा त्या घोंगडीवरती. आम्ही घोंगडी लगेच चालायला लागल. थरथर थर कापा लागले. भीती वाटते का? स्वतःच बसला. धनगराने मांडीवर घेतलं गुरुला. आधी रोटी उपर बैंगन का भेला, मेरा गुरु मुझे तारनेवाला. बुंग घोंगडी मध्य भागावर आली आणि मध्य भागावर भावरा सुरू झाला. भावरा कळतो ना पुरातला.
सिदंती मग गात्राने मुखांचे परिशिष्ट थरथर कापू लागलं ते बाबा. आता काय करावं, आता मेल्याशिवाय गत्यंतर नाही. पण धनगराचा विश्वास होता, आदर होता, आवड होती नामावरती, की त्याने काही फसलं असलं तरी पण गुरुमंत्र आहे, त्या गुरुमंत्रावरती आदर ठेवला. आरंभापासून त्याचं घोकंपट्टी केली आणि मंत्रमय जीवन करून टाकलं. अलीकडच्या तीरावरती आला. सज्जनो, गोष्ट सोपी छोटी होती, परंतु अशा प्रकारचा आरंभीपासून ते आवड आदर निर्माण होईपर्यंत देवाचं नाव घेता. दिनरजनी हाती धनधन गोविंदाचे, दिवस न कळे रात्र न कळे अंगे खेळे. कुणाची बडबड करण्यापेक्षा शेतात जाताना काम करताना रामकृष्णारीचं भजन करा, जेवताना राम राम म्हणून जेवण करा. आणि सर्व कार्य करिता हरिबोला, हरिबोला घेता हरिबोला देता, सर्व कार्य करिता हरिबोला. बैसता उठता, अरे एवढं रामराज्य झालं कशामुळं? धरणी दरी पिके गाई ओळल्या मसी. काय केलं तुम्ही? राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. म्हणून सज्जन हो, इथून पुढं आपलं जीवन सुखी व्हायचं असेल, आपल्याला आनंद प्राप्त करून घेत असेल, सगळ्या गोष्टीचा त्याग करा. तीर्थ नको, यात्रा नको, सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, आपल्या संताच्या पायी तीर्थे. तुमच्या गावामध्ये तुमच्या नशिबाने भगवान बाबा संत स्वरूपाला जाऊ लागले तर हात आपला संत मोठा करा आणि त्याचे चरणी विश्वास ठेवून नाम जप, 13 कोटी नाम जप होईपर्यंत तरी गप्प बसू नका. एवढी प्रार्थना करून सेवेला याच ठिकाणी पूर्णराम. सेवा करत असताना काही मन दुखवलं असेल तर क्षमा असावी, उचित असेल तर माझ्या गुरुवर्यांचं आहे. आणि मी माझीच भीड ठेवीत नाही, त्यामुळं चुकून शब्द स्लिप झाला असला तर क्षमा असावे. पुनश्च आपल्या सगळ्यांचे आणि विशेष करून टाळकऱ्यांचे आभार मानेल. कारण अशी लेकरं ज्यांना प्रमाण देता येतात करताना त्यांना खरं टाळकरी म्हणतो. आणि ज्याला नुसतं गाताच येते ते नुसते खाऊ करीत कळत नाही. ही सगळीच लेकरं तयार आहेत, त्यांना प्रमाणात चांगले देता येतात, गाताही चांगलं येतं आणि पक्वातही चांगला. ते तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण राम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आपुलिले लेकुरे देवा कडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चिता नाही उच्चारिला अधिकार व्यापुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चिता. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चिता. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संगमेश्वर भगवान की जय. आज आपल्या परिसरामध्ये जी कीर्तन सेवा झाली ती वैराग्यमूर्ती. खरोखर आपण सर्वजण भाग्यशील आहोत की या ठिकाणी आम्ही अगोदर त्यांचं नाव विठ्ठल महाराज टाकलं होतं. बाबा हे चुकून नाही झालं, पण या विठ्ठलाचंच आम्हाला हे असेल की पांडुरंग आणि विठ्ठलात काही बदल नाही आहे. आजच्या नामसाधन कीर्तनामधून बीडचे शिक्षणाधिकारी माझे जे की उच्च शिक्षित विभूषित आहेत, नामस्मरण कसं असावं, कीर्तनावर इथं कुणी उभं राहावं आणि कीर्तन कुणी करावं, आजही आपल्या या पवित्र अशा भूमीमध्ये त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये शिक्षणाधिकारी असताना तर त्यांनी एवढी सेवा केली की त्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी अनुभवली त्यांना माहिती आहे. आम्ही गेल्या माझे गुरु वाकीचे नारायणदेव बाबा वाकीकर यांच्या दर्शनाचा लाभ घेत असताना आमच्या दोघांची भेट झाली होती खरी. आणि त्यांनी ही कीर्तन सेवा करतात हे मला त्यावेळेस माहिती झालं. त्यांचे जावई आपले येवले सर आता मला वाटतं मुख्याध्यापक आहेत, मुलगा एक डॉक्टर आहे. या शिक्षणाधिकारी पदावर असताना सर्वांची सेवा केली. दुसरं कीर्तन सेवा मला वाटतं निवृत्तीनंतर का अगोदर गेल्या 50 वर्षापासून त्यांची कीर्तन सेवा विनामूल्य आहे. ही सगळ्यात मोठी बाब आहे. ते कसलाही नवा पैसा घेत नाहीत, गाडीचा खर्चही घेत नाहीत, साधं फोटोसुद्धा टाकत नाहीत. ते आम्हाला बळच मी मागून घेतलं त्यांच्या मुलाकडून. ते पण हे गेल्या 50 वर्षाची सेवा आहे, पण कुठं उवाचसुद्धा नाही आहे की मी हे असं करतो म्हणून. ही मोठ्या स्वाभिमानाची गोष्ट आहे परमार्थाच्या दृष्टिकोनातून.
वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आणि अशा कीर्तन सेवेमध्ये असे वारकरी संप्रदायामध्ये महान असे शिक्षणाधिकारी आपल्याला लाभले. आणि शिक्षणाधिकारीच नव्हे तर आमच्या गुरूंचं ज्यावेळेस म्हणजे आता वाकीचे नारायणदेव बाबा वाकीकर जसे आपण आत्ता बळूमामा सांगितले तसेच ते वाकीचे नारायणदेव बाबा वाकीकर होते. ईशावास्यमिदं सर्वं कर्मे ईशो भजावा असं त्यांना सातत्याने वाटून नामस्मरणामध्ये ओम नमः शिवाय हाच जप जसा आज आपल्या परिसरामध्ये बाबांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याला जात नाही, गोत नाही, काही नाही. ही संपूर्ण भावना या कलियुगामध्ये नामस्मरणाची किती मोठी आहे ही त्यांनी सांगितलं. हे पण सांगितलं की विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू झाला असे. ठिंगल मामू बरोबर आहे का? आम्ही दोघं बरोबर होतो शिक्षक म्हणून. ठेंगल सर आपले. तर ही गोष्ट खूप मोठी आहे या ठिकाणी. तर बाबा आपण जे अनन्य चिंतयंतो मा ए जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्याम, ही जी गोष्ट आहे या सर्व कीर्तनाचा परिपाक आणि सार आहे असं वाटतं. नामस्मरणाशिवाय तरुणोपाय नाही हे महाराजांनी आज सांगितलं. मी सकाळी फोन केला, महाराज आपलं कीर्तन आहे. ते म्हणले कुठं आहे? तर योग बघा ईश्वरीय लीला कशा असतात. आजचीच तारीख त्यांची शिल्लक राहिलेली होती. पांडुरंगाचीच कृपा आहे, नाही तर काही खरं नाही. आणि मध्यंतरी आम्ही फोन केला होता की मी म्हणलं काय बाबा काय कीर्तनाचं, तर मग म्हणलं बाबांची एक तारीख घेऊ, अशा तारखा घेऊ. अशा काही गोष्टी झाल्या. त्यावेळेस नाव समोर आलं आणि आपल्या सर्वांना लिंबारोईच्या या पंचकृषीतील सर्वांना या नामसाधनेचा बाबा खूप मोठा लाभ झाला. आणि कसल्याही प्रकारचा लोभी महाराज नाही आहे, त्यामुळे लाभ आपल्याला झाला आहे. त्यांना आपण काय देऊ? तर आम्हा सर्वांच्या वतीने ईश्वराच्या चरणी प्रार्थना अशी करतो आम्ही की आपल्याला दीर्घायुष्य लाभो. आपल्या हातून अनेक नामसाधना आमच्यासारख्यांना अष्टसात्विक भाव निर्माण हो, आपल्या कीर्तनातून सद्भक्ती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि पुन्हा आपण या ठिकाणी यावं अशी ही बाबांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. पुढचे जे काही कार्यक्रम असतील ते ढासर सांगतील असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानून या ठिकाणी जय हरी. नारायण पांडुरंग महाराज आरंभी आवडी आदरे हरिनामा या ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगावर अतिशय उत्कृष्ट निरूपण केलेलं आहे. आदरणीय पवळ सरांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. मीही एक विश्वस्त म्हणून महाराजांचे आभार व्यक्त करतो. प्राचार्य पवळ सर हेही अध्यात्मामध्ये अतिशय उत्कृष्ट काम आहे. जिओ गीताच्या माध्यमातून पवळ सर काम करतात. अध्यात्म आणि समाजसेवा दोन्हीची जोड पवळ सरांकडे आहे. आणि महाराजांच्या सोबत आम्हा सर्वांचे योग आलेले आहेत, म्हणून आम्हालासुद्धा तुमची या अध्यात्माच्या माध्यमातून सेवा करायला मिळते. परत एकदा तुमचे सर्वांचे आभार. उद्या रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांचं 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये कीर्तन आहे. आणि परवा प्रबोधनकार विनोदाचार्य निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन होणार आहे. आणि यानंतरसुद्धा निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाची वेळ आहे 5:30 ते 7:30. या सर्व कीर्तनाचा नंतरसुद्धा हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मेंगडे मंगळवारी यांचं कीर्तन होणार आहे. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाची वेळ 5:30 आहे. बाकीच्या सर्व कीर्तनाची वेळ 8:30 आहे. या आणि डॉक्टर राजेंद्र वीर नेत्रतज्ञ बीड यांचं सुद्धा खूप सुंदर असं प्रवचन होणार आहे. या सर्व वेळ आहे 4 ते 5. खूप चांगलं प्रवचन आहे. खरं म्हणजे आरोग्याच्या माध्यमातून डॉक्टर राजेंद्र वीर हे सेवा करतात. डोळ्याचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि तिकडं डॉक्टर की आणि इकडं पुन्हा अध्यात्मामध्ये सुद्धा सेवा करतात. हे सगळे उत्कृष्ट असे कार्यक्रम ठेवलेले आहेत. सर्व कार्यक्रमाची भक्तांनी आणि तुम्ही सर्वांनी नोंद घ्यायची आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. श्री हनुमान झंवर यांची आजची पहिली पंगत यांचा सत्कार
हरिभक्त परायण भगवान बाबाजी यांना विनंती करतो आजचे कार्यक्रम उद्या सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आणि शिव महापुराण कथा 2 ते 4 या वेळेमध्ये होणार आहे. धन्यवाद.